नवरा बायकोमधील भांडण मिटवायचे असेल तर या 13 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आजकाल समाजात लग्न होण्यापेक्षा घटस्फोट होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी लहान सहान गोष्टींवरून आजकाल घटस्फोट होतात. जर आपल्यामधील भांडण किंवा वाद आपणच मिटवले तर कदाचित घटस्फोटाचे प्रमाण कमी होऊ शकतं. 2 शब्द कोणाचे जास्त ऐकून घेतल्याने आपण लहान किंवा मोठे होत नाही. ज्या नात्यांमध्ये समजूतदारपणा असतो त्यांनाच माहीत असते की नाते कसे टिकवायचे. नवरा बायकोपैकी एकाला जरी कुठे थांबायचे हे माहीत असेल तर भांडण मिटवायला तिसऱ्या व्यक्तीची गरजच येत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये नवरा बायकोने आपापसातील भांडणं कसे मिटवावे हेच पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. दोघांपैकी जर एक जण जास्त चिडले असेल तर दुसऱ्याने शांत राहावे. समोरच्याचा राग शांत होऊ द्यावा. 2 शब्द ऐकून घेतल्याने आपण लहान होत नाही. हे जर तुम्हाला कळले तर भांडणे कधीच होणार नाहीत. भांडण जर कमी करायची असतील तर काही वेळा कानाने बहिरे, डोळ्याने आंधळे आणि मुके व्हावे लागते. काही गोष्टी डोळ्याआड कराव्या लागतात. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत पॉईंट शोधत गेले तर भांडण निर्माण होणारच. 2. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. समोरच्याचा काही चुका असतील तर त्या माफ करायला शिका. त्याच्या काही गोष्टी सोडून द्यायला शिका. समोरच्या व्यक्तीतल्या निगेटिव्ह पॉईंट पाहण्यापेक्षा त्याच्यातही काहीतरी चांगले गुण असतील ते पहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी चांगला विचार करतात त्यावेळेस तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी कधीच राग येणार नाही आणि यामुळे भांडणं देखील कमी होतील. एकमेकांमध्ये जर प्रेम वाढवायचे असेल तर थोडंफार दुर्लक्ष करायला शिका. यामुळे नक्कीच भांडणं टाळता येतील. 3. प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देणे गरजेचे नसते. त्यामुळे पती बोलत असेल तर पत्नीने प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देऊ नका. खरं तर भांडण होण्याचं मूळ कारण असतं प्रत्युत्तर देणं. बोलल्यानेच वाद वाढत जातो. समोरचा व्यक्ती बोलत असेल आणि तुम्ही शांत राहिलात तर ते भांडण जास्त काळ टिकत नाही. पण आपला इगो आपल्याला अजिबातच शांत बसू देत नाही. नवरा बोलत असेल तर बायकोला वाटते मी त्यांचं कशाला ऐकून घेऊ, काय फरक पडतो थोडंफार ऐकून घेतलं तर. हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही तर काही वेळेस पुरुषांनी देखील थोडंफार ऐकून घ्यावं. दोघांनी थोडं थोडं ॲडजस्ट केलं तर भांडण न वाढता तिथेच थांबतील. 4. एखादी गोष्ट तुमच्या मनाला पटत नसेल तर समोरच्या व्यक्तीला समजावून सांगा. काही वेळा नवरा बायको दोघांनाही आपापल्या गोष्टी योग्य वाटतात. अशा वेळेस चूक कोणाचीच नसते. चूक फक्त परिस्थिती आणि वेळेची असते. त्यामुळे अशा वेळेस दोघांनी आपापली मतं एकमेकांना समजावून सांगा. कदाचित भांडणच होणार नाही. नवऱ्याने स्वतःला बायकोच्या जागी ठेवून बघा आणि बायकोने नवऱ्याच्या जागी ठेवून बघा. तुम्ही जर एकमेकांच्या जागी राहून विचार केला तर कदाचित तुम्हाला तुमची चूक समजून येईल आणि भांडणाचा जन्मच होणार नाही. 5. समोरच्याचे म्हणणे देखील ऐकून घ्या. बायकोचा हट्ट असतो की नवरा आपल्याला वेळ देत नाही. हे फक्त उदाहरण झाले. यावरून मला एकच सांगायचे आहे की बायकोने नवरा आपल्याला कशासाठी वेळ देत नाही किंवा त्याला काय अडचण आहे ज्यामुळे तो आपल्यासाठी वेळ काढत नाही या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. ज्या वेळेस तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परिस्थिती किंवा त्याचे प्रॉब्लेम्स कळतील, फक्त समोरचा व्यक्ती आपल्याला वेळ देत नाही एवढं म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येकाची काही ना काही समस्या असू शकते. कोणीही कोणतीही गोष्ट स्वतःहून करत नाही हे समजून घ्या. 6. समोरच्याचे मन दुखावेल असे शब्द बोलू नका. सगळ्यात जास्त भांडण जर कोणामुळे होत असतील तर ते फक्त जिभेमुळेच होतात. जेव्हा आपल्या शब्दांवर कंट्रोल नसतो त्यावेळेसच भांडणाचा उद्रेक होतो. काही लोकांना बोलताना भान नसते. आपल्या शब्दांमुळे एखाद्याचं मन तुटेल किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागेल असे शब्द ते सहजच बोलून जातात आणि त्यामुळेच खरं तर भांडणं वाढत जातात आणि घटस्फोटापर्यंत देखील येतात. म्हणून आपल्या तोंडाने कधीही दुसऱ्याला अपशब्द निघणार नाही याची नेहमी काळजी घ्या. एकच तोंड एकच जीभ असते ज्यामधून आपण वाईट शब्द काढू शकतो. मग त्याच जिभेने आपण चांगले शब्द देखील बोलू शकतो. म्हणून नेहमी चांगले बोलण्याचा प्रयत्न करा. भांडणं कधीच होणार नाहीत. 7. प्रत्येक गोष्टीत चुका शोधू नका.
तुम्ही जर समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीत चुका शोधत गेलात तर समोरच्या व्यक्तीला देखील वाटते की हा आपल्यातल्या चांगल्या गुणांना कधीच बघत नाही आणि फक्त चुका शोधत असतो. त्यामुळे खरं तर नात्यांमध्ये दुरावा येत जातो, एकमेकांबद्दल तिरस्कार वाढत जातो आणि दररोज वाद होत जातात. जिथे खरंच चूक असेल आणि खूप मोठी चूक असेल त्यावेळेसच समोरच्या व्यक्तीला त्याची चूक सांगा. लहान सहान चुका असतील तर तुम्ही मस्करी करून देखील समोरच्याला त्याची चूक सांगू शकता. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते, तसेच प्रत्येकातले गुण देखील वेगवेगळे असतात. एखादा व्यक्ती तुमच्यासारखा नसेल, परंतु त्याच्यात दुसऱ्या काहीतरी चांगल्या गोष्टी तर असतीलच. म्हणून त्याला तो जसा आहे तसा एक्सेप्ट करा, म्हणजे भांडण होणार नाही. 8. समोरचा व्यक्ती आपलाच आहे अशी भावना मनात ठेवा. ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या चुकांचा राग येत नाही. जेव्हा लग्न होतं त्यावेळेस आपण एकमेकांना 7 वचन दिलेले असतात. ते वचन आयुष्यभर पाळण्याचा प्रयत्न करा. मनाने विचाराने एकत्र होण्याचा प्रयत्न करा. समोरचा व्यक्ती हा माझाच आहे, तो माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेस तुम्ही हा विचार कराल त्यावेळेस तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा कधीच तिरस्कार वाटणार नाही. एकदा विचार करून बघा. 9. एकमेकांवर मनापासून प्रेम करा. फक्त जगाला दाखवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर प्रेम करू नका किंवा त्याच्या प्रॉपर्टीवर प्रेम करू नका. मनापासून समोरच्या व्यक्तीवर प्रेम करा, परंतु एकतर्फी प्रेम देखील करू नका. तुम्ही एखाद्याला खूप जीव लावत असाल आणि समोरच्या व्यक्तीला तुमची कदरच नाही, तो तुम्हाला जीव लावत नसेल तर अशा व्यक्तीशी उगीच वाद घालून भांडणं करून स्वतःचे आयुष्य खराब करू नका. सरळ अशा व्यक्तीला सोडून द्या आणि तुमचं आयुष्य तुमच्या मार्गाने जगा, म्हणजे वारंवार भांडण करण्याचा विषयच येणार नाही. 10. समोरच्याचा तिरस्कार करू नका. लग्न करतानाच समोरचा व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडत नसेल तर कोणाच्याही दडपणाखाली येऊन लग्न करू नका. यामुळे तुम्ही स्वतःचं आयुष्य तर बर्बाद करतातच, परंतु समोरच्या निस्वार्थ व्यक्तीच्या आयुष्याशी देखील खेळतात. म्हणून तुम्हाला समोरचा व्यक्ती मनापासून आवडत असेल तरच त्याच्यासोबत लग्न करा. जी लग्न मनापासून प्रेम करून होतात त्या नवरा बायकोमध्ये कमी भांडणं होतात आणि जी लग्न जबरदस्तीने केली जातात त्यांच्यामध्ये फक्त तिरस्कारच निर्माण होतो. एकतर तुम्ही स्वतःच्या मनाने लग्न करा, नाहीतर जो व्यक्ती नशिबाने तुमच्या आयुष्यात आला आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा. काही गोष्टी त्याच्यात चुकत असतील तर त्याला समजावण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेऊनच आयुष्य सुंदर बनवा. कारण लग्न हा काही बाहुलीचा खेळ नसतो. आज केला तो आपण उद्या मोडू शकत नाही. लग्न करणं फार सोपं असतं, परंतु मोडणं फार कठीण असतं. माणूस मेंटली आणि फायनान्शियली खूप खालच्या पातळीला जातो. असं म्हटलं जातं की शहाण्याने कधीच कोर्टाची पायरी चढू नये, आणि हे जो चढला आहे त्याला विचारून बघा. लग्न टिकवण्याचा प्रयत्न करा. नवरा बायकोमधील भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा. एका जणाने समजून घ्या, म्हणजे आयुष्याचा गाडा चांगल्या पद्धतीने चालेल. एक जण इकडे ओढत असेल आणि एक तिकडे ओढत असेल तर अशा आयुष्याचा रथ सरळ चालू शकत नाही, आणि जो रथ सरळ चालतो त्याच ठिकाणी प्रगती होते. मला मान्य आहे, काही वेळा फसवणूक करून लग्न केली जातात किंवा लग्न करताना काही वेगळेच सांगितले जाते आणि खऱ्या आयुष्यात काही वेगळेच असते. अशा वेळेस मात्र एकमेकांचा तिरस्कार व्हायला लागतो आणि त्या व्यक्तीसोबत आयुष्य काढावं असं वाटत नाही. अशा परिस्थितीत समोरच्याला दोष देऊ नका. जे झालं असेल त्याचा विचार करू नका. सोडून द्या. आपण आपलं आयुष्य पुढे कशा पद्धतीने चांगलं करू शकतो हा विचार करा. कदाचित आपल्या नशिबाचा दोष असेल, आपल्या नशिबात तेच असेल म्हणून आपल्याला मिळालं. त्याचा आनंदाने स्वीकार करा. वारंवार वाद घालून भांडणं करून काहीही उपयोग नसतो. मी अशा भरपूर स्त्रिया पाहिल्या आहेत ज्या भांडून आपल्या आईवडिलांकडे जातात. मला सांगा, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे जातात, तिथे राहतात, यामुळे आईवडिलांना देखील सामाजिकदृष्ट्या त्रास होतो. आपल्या मुलीचा संसार सुखाचा नाही या गोष्टी त्यांच्या मनाला खात असतात, आणि तुम्ही कितीही दिवस माहेरमध्ये राहिला तरी देखील समोरच्या व्यक्तीला काहीही फरक पडत नसतो. अशा वेळेस तुमच्या हक्काची प्रॉपर्टी सोडून कशाला आईवडिलांकडे जाऊन राहता? स्वतःमध्ये थोडीशी डेअरिंग वाढवा. समोरच्या व्यक्तीला समजून संसार करण्याचा प्रयत्न करा.
तरी देखील तो व्यक्ती समजत नसेल तर असे समजून चला की आपण आयुष्य एकटेच जगत आहोत. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. कितीतरी स्त्रिया बिचाऱ्या दारू पिणाऱ्या व्यक्तींचा संसार करत आहेत. आपल्या जोडीदारामध्ये तेवढे तरी चुकीचे गुण नाही आहेत याविषयी विचार करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही अन्याय अत्याचार सहन करा. फक्त जिथे ॲडजस्ट करता येत असेल तिथे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा, एवढेच मला म्हणायचे आहे. 11. चुकूनही आपल्या घरातील भांडणं उंबरठ्याबाहेर आणू नका. ज्या वेळेस आपल्या घरात काय घडतंय हे बाहेरच्या लोकांना माहीत होतं त्यावेळेस मात्र संसार उद्ध्वस्त व्हायला लागतो. कारण समाजामध्ये सुधारणारे कमी आणि बिघडवणारेच जास्त आहेत. तुम्हाला काही वेगळं सांगतील आणि तुमच्या लाईफ पार्टनरला काही वेगळंच. तुमच्या दोघांमध्येच मतभेद निर्माण करतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात काही वाद चालू असतील तर तुम्ही एकमेकांना सांगून मिटवा किंवा एखाद्या विश्वासाच्याच व्यक्तीला सांगा, जेणेकरून तो तुमच्यातले गैरसमज दूर करू शकेल. नाहीतर तुमच्यात आग लावणारे बिनपगारी भरपूर भेटतील तुम्हाला. 12. समोरचा व्यक्ती जर चिडखोर असेल तर तुम्ही गप्प बसा. एखाद्याला लहान सहान गोष्टींवरून चिडण्याची सवय असते आणि ती सवय आजकालची नसून लहानपणापासूनचीच असते. जी सवय त्यांच्या आईवडिलांकडून गेली नाही ती तुमच्याकडून कशी काय जाईल? त्यामुळे गप्प बसत चला. आणि समोरचा व्यक्ती जर सतत कुरकुर करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. हे 2 सोपे उपाय आहेत ज्यामुळे भांडणं नक्कीच टाळता येतील. 13. एकमेकांचा विचार करा. बायकोला एखादी गोष्ट आवडत असेल परंतु नवऱ्याला आवडत नाही, त्यामुळे अशा वेळेस तुमच्या आवडीनिवडी समोरच्यावर थोपू नका. समोरच्या व्यक्तीला आवडत असेल तर त्याला त्याच्या मनाने देखील जगू द्या. काही गोष्टी तुम्हाला आवडतात त्या तुम्ही तुमच्या मनाने करा. यामुळे देखील तुमच्यामधील वाद नक्कीच कमी होतील. सगळ्या गोष्टींचा एकच सार, तो म्हणजे भांडण टाळायचे असतील तर दोघांनी मिळून समजून संसार करा. तुम्ही दोघं म्हणजे एका रथाचे 2 चाकं आहात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रथ चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल तर दोन्ही चाकं व्यवस्थित सारखे चला. काही बिघाड झाला असेल तर तो वेळीच दुरुस्त करण्याचा दोघांनी मिळून प्रयत्न करा. काही मतभेद झाले असतील तर दोघांनी मस्त आनंदाने एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा कॉफी शॉपवर जाऊन शांततेत बोला. एकमेकांमध्ये गैरसमज मिटवा. आपल्या सततच्या भांडणामुळे आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार पडतात. त्यांना धड आईचे प्रेम मिळत नाही आणि धड बापाचं. आपल्यामुळे आपल्या मुलांचं करिअर, आयुष्य खराब करू नका. त्यांच्या कोवळ्या मनावर या गोष्टींचा खोलवर परिणाम होतो. तुमच्याविषयी मुलांच्या मनात तिरस्कार निर्माण व्हायला लागतो. मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ लागतात आणि चुकीच्या सवयींचे अधीन होतात. म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, आयुष्य हे परत परत मिळत नाही. त्यामुळे सुखी आयुष्याला तडा जाऊ देऊ नका. याला त्याला दोष देत बसू नका. तुम्ही जर फक्त चांगला विचार करत राहिलात, चांगल्या गोष्टी पाहत राहिलात, चांगल्या गोष्टी ऐकत राहिलात तर तुम्हाला चुकीच्या गोष्टी डोळ्यांना दिसणारच नाहीत. जे तुमच्या नशिबात होतं तेच तुम्हाला मिळालं. आता तुम्ही त्या गोष्टींना बदलावू देखील शकत नाही आणि कोणाजवळ तक्रार करून काही उपयोग देखील नाही. त्यामुळे आहे त्याला चांगलं बनवा. त्याच्यात समाधान माना. जेव्हा एखादी गोष्ट मर्यादा ओलांडते किंवा आपण खूप काही सहन करून देखील आपल्यावर अन्याय, अत्याचार होतो, अशा वेळेस तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या स्वबळावर जगा. समोरच्याच्या नादी लागू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.